जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत, त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे। सेवेतून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकांसमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी निश्चित पाठपुरावा करू, तसेच गाव पातळीवरील राजकारणातही माजी सैनिकांना योग्य स्थान व सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले। पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे मध्यरात्री घरात घुसलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी एका 50 वर्षीय महिलेच्या अंगावरील सुमारे 2 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास केले। विरोध करताच चोरांनी महिलेचे तोंड दाबून कानातील दागिने आणि मंगळसूत्र हिसकावून घेतले, त्यामुळे त्यांच्या दोन्ही कानांना दुखापत झाली। आरडाओरडा होताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी शोभा भगवान गाडेकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सुपा पोलीस स्टेशन व नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दरोडा, जबरी चोरी आणि मंदिर चोरीच्या 3 गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात सुपा पोलिसांना मोठे यश आले। गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या धडक कारवाईत सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 99,000 रुपये सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 11 आरोपींची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हमालीचे काम करणाऱ्या 2 चुलत भावांचा नेवासा तालुक्यातील वडाळा परिसरात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला। कांद्याच्या गोण्या भरून गावाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव 4चाकी वाहनाने धडक दिली। या अपघातात सचिन उर्फ रोडा मिरपगार यांचा जागीच मृत्यू झालाय, तर गंभीर जखमी रवी मिरपगार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या दुर्घटनेत त्यांच्यासोबतचे इतर मित्र बचावलेत। एकाच अपघातात दोन्ही चुलत भावांचा मृत्यू झाल्याने मिरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी स्वीकारलाय। यापूर्वी त्यांनी मंत्रालय, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शासनाच्या योजना व निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले। यावेळी मावळते जिल्हा माहिती अधिकारी अमोल महाजन यांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सुषमा रावडे यांनी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पारनेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र निर्भया पथक स्थापन करून ते कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी पारनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले। पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत निर्भया पथकाची तातडीने स्थापना करून त्यांची नियमित गस्त व जनसंपर्क उपक्रम राबवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। टाकळी ढोकेश्वर हे परिसरातील गावांसाठी महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र असून गावात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पाण्यात उतरून अनोखे आंदोलन केले। खड्ड्यात उभे राहून झाडं लावत गांधीगिरी केली आहे। मकोका प्रकरणातील फरार आरोपी विजू पठारे याला तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय। आरोपी नगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचून शेंडी बायपास परिसरातून त्याला आज ताब्यात घेतलंय। मकोका प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती। शेवगाव शहरात कारगिल विजय दिवस साजरा न केल्याच्या निषेधार्थ आज माजी सैनिकांनी आक्रमक भूमिका घेत निषेध मोर्चा काढला।
हातात तिरंगा, निषेधाचे फलक आणि घोषणा देत हा मोर्चा नगर परिषद कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. मात्र शेवगाव शहरात यंदा हा दिवस साजरा न झाल्याचा आरोप करत माजी सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर परिषद कार्यालयापासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभागी झाले होते. हातात तिरंगा, निषेधाचे फलक आणि देशभक्तीपर घोषणा देत त्यांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी संबंधित प्रशासनाने कारगिल विजय दिवसासारख्या राष्ट्रीय अभिमानाच्या दिवसाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी सैनिकांनी केलाय. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि कारगिल विजय दिवस शासकीय स्तरावर सन्मानपूर्वक साजरा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेवगाव शहरामध्ये माजी सैनिक संघ शेवगावच्या वतीनं कारगिल दिवस, जे कारगिल युद्धामध्ये आमच्यापैकी युद्ध लढलेले अनेक सैनिक आहेत आणि आमचे अनेक सहकारी देशाला संरक्षण देता देता त्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान देशासाठी अर्पण केलेलं आहे. असूनही या राजकीय पुढाऱ्यांना किंवा शासन स्तरावरील कोणत्याही अधिकाऱ्यांना असं दरवर्षीच वाटत नाही की 26 जुलै हा कारगिल विजय दिवस आपण शेवगावमध्ये साजरा करावा. जबकि हा 26 जुलै कारगिल विजय दिवस संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.